आपल्या गावाचं भाग्य आहे की रायवाडी या गावामध्ये जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे, जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असती। याच जन्मभूमीमधल्या एका भूमिपुत्राने श्री माननीय रामचंद्र भाऊ विठ्ठलराव मुरकुटे यांनी हा एकट्याने सप्ताह ठेवला आहे, त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पैशावाल्याची कमी नाही, खूप पैसा आहे, पण खऱ्या पैशावाल्याकडं पैशाला जन्मठेप आहे। पण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुरदास महाराजांच्या कृपाशीर्वादाने, मोतीराम महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने आमचे बळीराजा एकटा शेतकरी हा सप्ताह करतोय, ही शेतकऱ्याची खरी दानत आहे। असे एखादे विरळे असतील की त्यांच्याकडून एवढं मोठं हातून काम घडतंय। त्यांचे सुपुत्र प्रभाकर भाऊ आणि विष्णू भाऊ हे दोघ जणही मुंबईला आहेत, ट्रॅव्हल्स आहेत त्यांच्या। मी ठाण्याला त्यांच्या घरी जाण्याचा माझा योग आला होता। चांगलं सदन असं कुटुंब आहे, पण या गावामध्ये आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आमचे सुशील भाऊ रायवाडीकर ज्या जी टॉकीजच्या माध्यमातून महाराष्ट्र भारत देशच नाही जगात जे नाव गेलंय जी टॉकीजचं, त्याच्यामध्ये काम करणारे आपले भाऊ भाग्य या गावाचं। अनेक महाराज लोकांना जी टॉकीजकडे कीर्तनाला नेण्याचं काम आमच्या सुशील भाऊंनी केलंय। विठ्ठल आपल्या रायवाडीला वर्षातून 4-5 सप्ताह होतात। तसं पाहायला गेलं तर वाडी छोटी, पण वर्षातून 5 सप्ते करतात। याला म्हणतात खऱ्या अर्थाने धार्मिकता। तालुका चाकूर, जिल्हा लातूर। लातूर जिल्हा म्हणजे या लातूर जिल्ह्याचं नाव दिल्लीपर्यंत गेलेलं आहे हो, असा हा जिल्हा आहे। काय लहान जिल्हा आहे का? तसं या लातूर जिल्ह्याचे होऊन गेलेले मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब आणि बीड जिल्हा मराठवाड्याचं नेतृत्व म्हटलं की या देशाचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब। मोठं समीकरण आहे। तुम्ही शानी माणसं, राजकारण जवळ आलं की माणसाला या दोन्ही नेत्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। मराठवाड्याचं वैभव होतं आपल्या वैभव। तसं असो या लातूर जिल्ह्यातलं चाकूर तालुक्यातलं रायवाडी हे छान गाव आहे। सुरदास महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, या साधूच्या आशीर्वादाने या परमार्थाचं रोपटं, त्याचा वटवृक्ष निर्माण झालेला आहे। या भागामध्ये मोतीराम महाराजांची कृपा आहे। या भागामध्ये माधव महाराज मोळवणकर आहेत, पलीकडं मारुती महाराज दस्तापूरकर होऊन गेलेले आहेत। अनेक महाराज मंडळीच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेला हा परिसर आहे। विठ्ठल या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म आहे। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे। धर्म करण्यासाठी सुद्धा पुरुषार्थ लागतो। धर्म आणि अधर्म, पूर्ण महाभारत जर आपण पाहिलं तर धर्म अधर्माची लढाई म्हणजे महाभारत, चुलता पुतण्याचं भांडण म्हणजे महाभारत। त्या काळातही महाभारत घडलं आणि आजही महाराष्ट्रात जे चाललंय ते महाभारतच चालू आहे, वेगळं काही नाही बरं का। त्या काळातही होतं, आजही आहे आणि पुढेही चालत राहणार आहे, फरक काहीच नाही। धर्माधर्म, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय। ज्या कुरुक्षेत्रावर धर्म अधर्माची लढाई झाली, मुळात ती लढाई का झाली? भावकेचं भांडण म्हणजे महाभारत। आज तुमच्या आमच्या घरात चाललंय ते सुद्धा महाभारतच। स्वतः श्रीकृष्णाने शिष्टाई केली पण नाही मिटवता आलं। धृतराष्ट्र आणि पांडुराजा हे दोघ जण सख्खे भाऊ। नियम असा असतो की जो
भावाचा मोठा मुलगा आहे तो गादीवर बसवला जातो. नकुल, सहदेव, भीम, अर्जुन आणि युधिष्ठिर हे 5 मुलं. पण पांडुराजा वारले आणि धृतराष्ट्राच्या मनामध्ये आपलाच मुलगा गादीवर बसावा हे निश्चितच डोक्यात होतं. बरं, आता आपण सर्वजण म्हणतो महाभारत हे खऱ्या अर्थाने दुर्योधनाने आणि दुःशासनाने घडवलं. चुकीचा गैरसमज आहे. महाभारत घडवण्याच्या पाठीमागं जे मास्टर माइंड होते ते होते शकुनी मामा. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं बरं का. पिक्चर मधले हिरो समोर दिसतात पण खरे डायरेक्टर बाजूला असतात. बरोबर आहे का सुशील भाऊ? आम्ही कीर्तन करतो पण तुम्ही जे टॉकीज वाले डायरेक्टर पाठीमागे आहेत ना दाखवणारे, तसे हे शकुनी मामा. का महाभारत घडवलं शकुनीने? आज ज्या देशाला अफगाणिस्तान म्हणतात त्या देशाचं नाव होतं गांधार. आणि धृतराष्ट्राला मुलगी पाहण्यासाठी स्वतः भीष्माचार्य पितामह गांधार देशाला गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या धृतराष्ट्राला मुलगी द्या. आता पूर्वीच्या काळामध्ये असं होतं ना, आजही तसंच आहे. जर श्रीमंती असेल, मुलाला मेंदू कमी असला, श्रीमंत लोकाला डोकं कमी असलं तरी त्यांना लोक पाटीलच म्हणतात. का? तर पैसा आहे ना जवळ. तसं त्या काळातही तेच घडलं. इच्छा नव्हती शकुनीची. अहो, आताच्या भावाला वाटत नाही आपली बहीण कोणाला तरी द्यावी, तर त्या काळात कसं वाटलं असेल? शकुनी मामाला वाटत होतं आंधळ्याला आपली बहीण कशी द्यावी. पण बापाने ऐकलं नाही, वडिलांनी देऊन टाकली. पण राग डोक्यात होता शकुनीच्या. गांधारीचं लग्न झालं तसे हे शकुनी मामा गांधारी बरोबरच हस्तिनापुरात आले आणि तेव्हापासूनच डोकं लावत होते. लहानपणापासून दुर्योधनाच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम खऱ्या अर्थाने या शकुनीने केलं. आणि हस्तिनापुराचं वाटोळं व्हावं हे सगळं डोक्यामध्ये होतं शकुनीच्या. आणि मग परिस्थिती अशी घडली की जेव्हा ही मुलंही मोठी झाली, 5 पांडव हेही मोठे झाले, मग नंतर वाटण्याचा विषय आला. श्रीकृष्णाने सांगितलं, अरे पांडवाला 5 गावं तरी द्या. पण हा दुर्योधन काय म्हणला, पांडवाला आम्ही सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा देणार नाहीत. त्यावेळेस मग स्वतः श्रीकृष्णाने जे खांडववन आहे तिथे इंद्रप्रस्थ निर्माण केलं, स्वतंत्र राज्य, सुंदर नगरी तयार केली आणि त्याचे यज्ञ ठेवला मोठा. आणि त्या पूजेसाठी हस्तिनापुराला निमंत्रण दिलं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सर्वच हजर झाले पूजेसाठी. आल्यानंतर आता त्याने तो महाल पाहिला. कुणी? दुर्योधनाने. काही काहीची नजर फार वाईट असते बरं का. म्हणून त्या नजरेपासून माणसं म्हणतात ना, आपलंच खावं पण मांडियाड करून खावं. काही काहीची नजर फार वाईट आहे. हा, डोळे साधे नाही. सृष्टी आहे तशीच आहे पण काही काहीची दृष्टी खराब आहे, त्याच्यामुळे त्यांना सर्व खराबच दिसतं ना, दृष्टी वाईट. तशी दुर्योधनाची नजर पडली हस्तिनापुरावर, आपलं याच्यावर इंद्रप्रस्थावर. हे तर हस्तिनापुरापेक्षाही भारी बनवलंय. मग ज्या ठिकाणी असं तो जायचा, काच त्याला वाटायचं मोकळे जाऊन काचेला धडकायचा. कोण? दुर्योधन. पण ते बनवलेलंच तसं होतं ती मैसभा. आणि ज्या ठिकाणी पाणी नसायचं तिथं दुर्योधन धोतरवरती करून चालायचा. ज्या ठिकाणी पाणी असायचं तिथं दाशा म्हणायच्या, युवराज पाणी आहे जपून जा. तो म्हटला दाशाही खिलवाड करतात, गेला पडला पाण्यात. द्रौपदीवर होती, हसली, म्हणली आंधळ्याचा मुलगा आंधळाच. दुर्योधन तर अगोदर ईर्ष्यावान आणि पुन्हा द्रौपदी बोलली म्हणजे आगीत रॉकेल. फार कठीण. पण सर्व यज्ञ कार्यक्रम झाला पण दुर्योधनाच्या डोक्यात रागच पेटलेला. गेला परत हस्तिनापूरला आणि सांगितलं धृतराष्ट्राला, वडिलाला, हे बघा द्यूत खेळायचं आहे आणि पांडवाला निमंत्रण द्या. द्रोणाचार्य, भीष्माचार्य सर्वांनी विरोध केला की द्यूत खेळायचं नको, पण दुर्योधनाने सांगितलं नाही खेळायचं आहे. मग बापाला ऐकावं लागतं ना. कधी कधी किती मुलं मूर्ख असले तरी बापाला ऐकावं लागतं ना. आणि फार मूर्ख मुलाचं जर बाप प्रत्येक गोष्ट ऐकत राहिलं ना तर त्या घराचं वाटुळं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बापानी सुद्धा किती मुलाचं ऐकायचं न ऐकायचं हे बापानी ठरवलं पाहिजे. ऐकलं बापाचं, दिलं निमंत्रण. मग 5 पांडव, द्रौपदी सर्वच आले. आता दूध खेळायचा पण इकडं शकुनीकडेच होता ना डाव, कसे टाकायचे आणि त्यांच्या हातातले होते सगळं. आता डाव आहेत बरं का, डाव बी जमले पाहिजे. युधिष्ठिराला यांना कुठं डाव जमते.
आता डाव काय एक आहेत काय? राजकारणातले डाव वेगळेच, गावगुंडीतले डाव वेगळेच. इथं नसतील तसे डाव खेळत लोक. इथले लोक फार चांगलेत. मी तिकडचं सांगितलं. जुने लोक काय कमी गावगुंडी खेळतात का? आणि जमतं जुन्या लोकालाच. नवीनला काय हो, एक फासा टाकला की कळत नाही. अजूनही नवीन लोकाला गणित करेपर्यंत जुने माणसं हिशोब सांगून मोकळे होतात. डाव येतं, राजकारणातले डाव. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण कोणाला कधी आणि केव्हा डाव टाकील सांगता येत नाही. ते डावच आहेत. तसं शकुनीने डाव टाकले. हत्ती, घोडे, सोनं, प्रॉपर्टी भरपूर गेलं. शेवटी इंद्रप्रस्थ राज्यही गेलं. मग युधिष्ठिराने हात जोडले की आता मला खेळायचं नको, माझं सर्व राज्य गेलं. म्हणले कुठं गेले? अजून भाऊ आहे ना. भीमाला ठेवलं डावावर. नकुल, सहदेव, अर्जुन, स्वतः युधिष्ठिर. मग आता हात जोडले की आता सर्व संपलं. म्हणजे संपलं कसं? द्रौपदी आहे ना. आता मला इथे शंका येते बऱ्याच वेळा की द्रौपदीला डावावर कसं ठेवावं युधिष्ठिराने. येथे ज्ञानाचीही मत्यभ्रंश आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. कधी कधी ज्ञानी लोकांची बुद्धी सुद्धा भ्रष्ट होते. तसं आपलं यांचं झालं धर्माचं, युधिष्ठिराचं. आणि द्रौपदी डावावर ठेवली, ती जिंकून गेली. कधी न चूक करणारा कर्ण, पण कर्ण त्यावेळेस बोलला. जी 5 पतीची पत्नी आहे तिचा मान काय आणि अपमान काय? ती कसली पतिव्रता आहे? ती वेश्या आहे. तिला भर सभेमध्ये आणा. द्रौपदीने पाहिलं भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, 5 पती आपले एवढे मोठे, सर्व सभा बसलेली, ज्ञानी, विद्वान, पंडित, धनुर्धर, योद्ध्याची सभा. आणि सख्खी सून आहे वो घरातली, ती सगळीकडे पाहते की आता माझी लाज कुणीतरी राखा. पण कुणीच नाही बरं का. द्रौपदीच्या लक्षात आलं की सगळ्यांनी माना खाली घातल्यात. आता इथं आपल्याला कुणीच न्याय देऊ शकत नाही. त्यावेळेस द्रौपदीने कृष्णाचा धावा केला. कन्हैया, कृष्णा, सख्या, कुठे गुंतलास? कोठे गुंतला बरके चराया, कोठे गुंतला बरके चराया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला.
तेव्हा द्रौपदी सांगते, कृष्णा काना कुठे गुंतला होतास, वेळ का लावला सख्या? कृष्ण म्हटला, द्रौपदी मी वेळच लावला नाही, तूच मला उशिरा बोलवलंस ना. सर्वाची अपेक्षा होती तुला, जेव्हा कोणीच साथ दिली नाही तेव्हा मला बोलवलं, जेव्हा बोलवलं तेव्हा मी आलो. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी सरीखे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, नामदेव राय सरीके खिलाते नहीं. कोण म्हणतं देव येत नाही, द्रौपदी सारखे बोलवणारे नाहीत, नामदेवराय सारखे देवाला खाऊ घालणारे नाहीत. कोण म्हणतं देव खात नाही तसं? मग द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी भगवान धावले. माता माऊल्यांनो, आपल्या अंगावर घालण्याची साडी 5.5 मीटरची असती आणि दुःशासनाने द्रौपदीच्या साडीला हात लावला आणि साडी ओढायला लागला. काय सांगावं, नारी का साडी, साडी का नारी, नारी का साडी. द्रौपदीच्या अंगावरची साडीच बाजूला जात नव्हती. दुर्योधन म्हणतो, दुःशासन खेचो दुःशासन. अहो साड्याचे ढीगचे ढीग लागले, पण द्रौपदीच्या अंगावरची साडी बाजूला झाली नाही. वस्त्रे हरण वस्त्र कैची झाली माऊली, वस्त्रे हरण वस्त्र कैची झाली माऊली, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली. कौरवी पंचाळीस सभे माझी आलेली, कौरवी पंचाळीस सभे माझी आलेली. वस्त्रे हरण वस्त्र कैची झाली माऊली, वस्त्रे हरण वस्त्र कैची झाली माऊली, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली झाली माऊली, झाली माऊली. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. तुम्हाला सांगू का, अहो जगाने तुम्हाला त्रास देऊ द्या, पण त्याची कृपा असेल ना तर केस सुद्धा वाकडा होत नाही. तसं द्रौपदीच्या अंगावरची साडी काय बाजूला जायला. शेवटी दुःशासनाला घाम फुटला आणि दुःशासन खाली बसला, पण साडी संपली नाही. तेव्हा सगळ्यांनी मग द्रौपदीकडे पाहिलं. त्यावेळेस वाटलं की ही महान पतिव्रता आहे द्रौपदी. याज्ञसेनी होती द्रौपदी, आणि त्यावेळेस द्रौपदीने पदर सावरला आणि कौरव पांडव सर्व योद्धे त्यांच्या समोर द्रौपदी बोलती. आज ती सौदामिनी कडाडली. याज्ञसेनी होती, यज्ञातून तिचा जन्म झालेला होता, आणि ती द्रौपदी बोलती, अरे ही जी सभा आहे ही कायर लोकांची सभा आहे, कायर. हे द्रौपदीचे वाक्य बरं का. अरे इथं एखादा तरी नाही का द्रौपदीच्या बाजूने बोलणारा. आणि मला तर बराच वेळा प्रश्न पडतो महाराज बरं का सुशील भाऊ, जर भीष्माचार्य म्हणले असते खबरदार दुःशासना, द्रौपदीच्या साडीला हात लावायचा नाही, तर हिम्मत झाली असती का? पण सगळेजण कान उघडे ठेवून एवढं माझं वाक्य ऐका आणि डोक्यात ठेवा. ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात आणि देशात शहाणी माणसं गप्प असतात, त्या त्यावेळेस मूर्ख लोकांचा सुळसुळाट होत असतो. पण कधी शहाण्याने भूमिका घ्याव्या लागतात हे ठरलेलं आहे. पण भूमिका फार महत्वाची असती. तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम राहून भूमिका घ्या. पण काही काही लोकांच्या आयुष्यात भूमिकाच नसती, नेहमी न्यूट्रल. आणि जे न्यूट्रल आहेत का ते सगळ्यात धोकेबाज. जिकडं गुलाल पडल त्याच्यात ते हजर, तुमच्याच बरोबर होतो म्हणते, त्याला म्हणतात न्यूट्रल. कुठल्या तरी बाजूनी घेर टाका ना आणि भूमिका घ्या. भूमिका घेणारी माणसं लागतात, आणि भूमिका घ्यायला छातीच लागते महाराज. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी भूमिकाच घेतली म्हणून राम मंदिराचा निकाल लागला. त्याला म्हणतात भूमिका. भूमिका घ्यायला सुद्धा हे दम लागतो छातीत बरं का. कोणाची काय मन आहे, ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहेत तीच माणसं जबरदस्त आहेत. मुळात आतून स्ट्रॉंग लागतात, छाती मजबूत लागती. काही काही माणसं वरून दिसायला धिप्पाड आहेत पण आतून पार पोखरलेले सदा भित्रे. काही गावात घडलं का कस काय दरवाजा उघडू, आणि पत्नीने म्हणायचं भांडण लागलं असलं का बाहेर, नका नका मला जाऊ तुम्हाला लागल, घाला लोणचं ठेवा यांना घरात. अरे पुरुष कशाला असतो, लढायला असतो, आत बसायला असतात का.
काही काय माणसं शरीराने धिप्पाड पण आतून पार खचलेले. खचू नका हो, असं यांनी जागा आतून माणसं असं हे पाहिजे तो. हा 5-10 वर्ष कुत्र म्हणून जगण्यापेक्षा 2च वर्ष जागा, पण वाघ म्हणून जगा आणि स्वाभिमान घाण टाकू नका, त्याला म्हणतात जगणं. असं जगलं पाहिजे काहीतरी. युद्धों को गाँव का भी सीना सीखो, युद्धों को गाँव का भी सीना सीखो, विष छोड़कर अमृत पीना सीखो, ए चांद सितारों पे उड़ने वालों, मनुष्य होकर अभी धरती पर जीना सीखो, जीना सीखो. जगायचं शिकलं पाहिजे. आतून स्ट्रॉंग पाहिजेत माणसं. मन. दुसरी गोष्ट मनगट. ज्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची धमक आहे त्याला काहीच कमी पडत नाही. आणि तिसरा आहे मेंदू. ज्याच्याकडं मेंदू आहे ना त्याला काही कमी पडत नाही. म्हणून भगवान बाबा म्हणायचे, एकर विका पण मुलं शिकवा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुस्तक वाचा. पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. ती भगवान बाबा. आता मी म्हणणाऱ्याची दादागिरी संपुष्टात आली. एक तर जीवनामध्ये मुद्दा चालतो, दुसरी गोष्ट गुद्दा चालतो. पण गुद्दा संपुष्टात आला, आता मुद्दा चालतो. जे मुद्द्याने चालतील ते पुढं जातील. आता दादागिरी भांडण राहिलं नाही महाराज. म्हणून तरुण पिढी गावातली शिक्षणच घ्या आणि स्वतःच्या पायावर उभा राहा. मुद्द्यानी चला. हरिपाठातला पुरावा देईल, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीसारखं वैभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. त्याच्यासारखं वैभव नाही. म्हणून मन, मनगट आणि बुद्धी स्ट्रॉंग लागती. याच्यासाठी सुद्धा भूमिका घेणारी माणसं लागतात. तसं महाभारतातला मी प्रसंग आपल्यासमोर मांडला. आणि मग शेवटी तिथं गांधारी येते बघा, ते चालू असताना. आणि मग गांधारी म्हणते, दुर्योधना आता भाभीचं वस्त्र अंगावरचं काढायला लावलंस, सांग दुःशासनाला तुझ्या भावाला तुझ्या आईचं गांधारीचं वस्त्र काढ म्हणाव. हे गांधारीचे वाक्य आहेत बरं का. पण अजून एक वाक्य लक्षात ठेवा. त्यावेळेस गांधारीचे शब्द आहेत की ज्यावेळेस दुर्योधन जन्माला आला त्याच वेळेस विदुर काकांनी सांगितलं होतं याला मारून टाक, हे वाईट जन्माला आलंय. पण म्हणले माझीच चूक झाली. सर्व कौरव कुळाचा नाश करणार हे वाईट माझ्या पोटी जन्माला आले. हा कोंब माझ्याच उदरातून जन्माला आलाय, ही माझी चूक झाली. कळालं का? म्हणून वाईट माणसं एक जरी वाईट असला ना अख्खं महाभारताचं वाटुळ होतंय. तसं घरात बी एखादं वाईट जन्माला आलं की घराचं वाटुळ. गाव असेल, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, कढईभर दूध असू द्या, पण एक मिठाचा खडा पडला की सर्वच खराब होतं. तसं म्हणून जेव्हा रक्त रक्तावर उलटतं, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं. आणि जेव्हा रक्त रक्ताशी प्रमाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं. म्हणून आम्हाला महाभारत नकोय, रामायण लागतं. सर्व भांडण झालं. शेवटी व्हायचं ते झालं. श्रीकृष्णाने शिष्टाई केली पण ते नाहीच ना जमलं. म्हणून गावातली ही माणसं बघा तुम्ही, बऱ्याच वेळा भांडण लागलं ना, दोन सख्खे भाऊ असू द्या, पण एका भावाकडे पैसे येतं, प्रॉपर्टीने, एक गरीब आहे. पण जे बसलेले पुढारी असतात का न्याय निवडणारे पारावर, ते कधी गरीबाच्या भावाच्या बाजूने बोलणार नाहीत. ज्याच्याकडं मनगट नीट आहे, ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्या बाजूने बोलतात. पण बसलेले, बैठकीत बसलेले पुढारी लक्षात ठेवा, जर तुम्ही खऱ्याला खरं नाही म्हणलात, खोट्याच्या बाजूने साक्ष दिली की त्या भीष्माचार्यासारखं शरपंजरी पडावं लागल. काय बघता माझ्याकडं? बरोबर आहे की नाही? टोपीवाले बाबा पुढारी दिसत ना, मग लगेच कळत बरं आमचा अभ्यास आहे. साईडला सरपंच बसलेत, हा बरोबर आहे. मनाकडे खरंच खऱ्याला खरं म्हणा, साक्ष द्या. हे आम्ही बोलतो का? हे महाभारतात घडलेलं. मग खऱ्याला खरं म्हणण्याची दानत
माणसात असली पाहिजे, खोट्याला सपोर्ट नका देऊ, एवढं केलं पाहिजे. झालं, शेवटी युद्ध ठरलं आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन रथ उभा केला. पुन्हा अर्जुनाला मोह निर्माण झाला. श्रीकृष्ण पितामहाच्या मांडीवर लहानाचे मोठे झालो. द्रोणाचार्याने धनुर्विद्या शिकवली, कसं काय बाण मारू. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. अर्जुना मूर्खपणा सोड आणि हातात धनुष्यबाण घेऊन लढ. तुम्हाला सांगू का, सडत सडत जागण्यापेक्षा लढत लढत जगावं, त्याला जगणं म्हणतात. आणि काय सडत हो, सडकी जिंदगी जगूच नाही माणसाने. जोपर्यंत जगायचंय ना तोपर्यंत असाल लढाई बाणा असला पाहिजे माणसाचा. पुळचट सारखं नाही जगलं पाहिजे, असं जरा तरबेज जगलं पाहिजे, त्याला जगणं म्हणतात. म्हणून कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, चला आता लढ. लढले, 100 कौरव मारले, 5 पांडव जिवंत राहिले. अधर्मावर धर्माचा विजय झाला. आणि मग श्रीकृष्णाने एवढं जे महाभारत घडलं, धर्माच्या बाजूने साथ दिली. म्हणून तुकोबराय म्हणतात, धर्माचं पालन करणं, पाखंडी लोकांचं खंडन करणं आमचं काम आहे. गोड गायलं बरं, तुम्हाला धन्यवाद महाराज, सुंदर गायलं. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, धर्माचं पालन करणं, पाखंडी लोकांचं खंडन करणं, हेच आमचं काम आहे. म्हणून या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. गर्व से कहो, गर्व से कहो, हम हिंदू है और हिंदुस्तान हमारा है. गर्वाने म्हणा, हिंदू असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. म्हणून आपल्या हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा विजय जर कोणता झाला असेल, गेल्या 22 जानेवारीला राम मंदिराची स्थापना झाली. हे सगळ्यात मोठा विजय. राम मंदिर उभा राहिलं महाराज, खरा धर्माचा विजय तिथे झाला. रामाने 14 वर्ष वनवास काढला, पण
रामाचं मंदिर व्हायला 500 वर्ष लागले. त्या कारसेवेमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. अनेक लोकांनी त्या शरयू नदीच्या तीरावर रक्त सांडलं म्हणून आज आपलं रक्त तिथे उभं राहिलेलं दिसते. अनेक सांडलं. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाषचंद्रजी बोस अनेकाने रक्त दिलं म्हणून आझादी स्वातंत्र्य मिळालं. तसं अयोध्येच्या राम मंदिरासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले. अनेकाने बलिदान दिलं म्हणून राम मंदिर उभा राहिलं. काय सुंदर मंदिर बनलो. बन गया हे मंदिर. महाराज मंदिर बनलं. मंदिर बनलं. सुंदर रामाचं मंदिर झालं. अयोध्येमध्ये अयोध्या पावन झाली. बोलायचं कामच झालं ना राहिलं नाही. शिवाजी महाराज काय सुंदर मंदिर बनलं. बनाएंगे मंदिर बन गया है मंदिर. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बन गया है मंदिर अब तपुरी कारा. बन गया है मंदिर. बन गया है मंदिर. बन गया है मंदिर. बन गया है मंदिर. कसम तुम्हारी राम पान से प्यारा है. अब तक कोई काला बन गया है मंदिर. महाराजांनी गोड गायलं. जरा जोरात टाळ्या वाजवा. आणि हे यूट्यूबच्या माध्यमातून आपलं रायवाडी देशात जाणार आहे. टाळ्या वाजवणारांनी जरा जोरात टाळ्या माता मौल्यानं. असं काय असं नका. यांनी मुंग्या मरत नाहीत. आता प्रत्येक माणूस अटॅकनी चाललंय. हे ॲक्युप्रेशर आहे. जेवढी जोरात टाळी वाजवतात तेवढा आयुष्यात अटॅक येत नाही. वाजवा टाळी. बनाएंगे मंदिर नहीं बन गया है मंदिर. हिंदू धर्म का बच्चा बच्चा. काय सांगो हिंदू धर्म. घर घर में मेरे भारत का बच्चा बच्चा. भारत का बच्चा बच्चा. वा महाराज काय एक नंबर गायलो. आज आता कसं रक्त पेटून उठलात का नाही तुम्ही. उठलात का नाही. मान आता हलवाना काय कमाल झाली बाबा माणसाची. म्हणजे बोलणारा किती हे झालं तरी ऐकणारा थंड राहू नका. असं जरा हे करा. काय गायलो हो महाराजाने. हिंदू धर्म का बच्चा बच्चा. असं हिंदूचं रक्त सुद्धा तापलं पाहिजे.
थंड आहे म्हणून तर 26/11चा हल्ला झाला. झाला का नाही? घुसले ना तिकडून, आपले फुटले म्हणून ते घुसले आणि पुन्हा झालं असलंय ना. जास्तच माणुसकी आपली, त्याच्यामुळं असं होतं. विठ्ठल विठ्ठल. काय आनंद होता. मोदीजींच्या प्रोटोकॉल मध्ये आम्हाला पत्र आलं होतं. मी स्वतः 4 दिवस अयोध्येमध्ये होतो. 80-90 वर्षाचे साधू पण डोळ्यात अश्रू येत होते की राम मंदिर झालं आणि राम लला बसले. याचा आनंद झाला सगळ्याला. सगळ्यात मोठा विजय हो. म्हणून राम, जसं शबरीने वाट पाहिली रामाची, माझा राम केव्हा येईल, तसं तुम्ही आम्ही वाट पाहत होतो. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. तसं मला असं वाटतं शबरीची ती कुटिया पावन झाली, पण तुमची आमची ही कुटिया पावन झाली. शरीररूपी कुटिया पावन झाली हो पूर्ण हिंदू धर्माची. आणि सार्थक झालं सगळ्याचं. म्हणून आपण मुद्दा मांडला होता की धर्म जगामध्ये श्रेष्ठ आहे, म्हणून धर्माचं पालन करा. धर्मवीर संभाजीराजे औरंगजेबाने पकडलं, पण औरंगजेबाने नाही पकडलं बरं संभाजीराजांना. कुणी पकडून दिलंय? मेवण्यानी. कधी? मेवण्यापासून सावध राहा. महाभारत कुणी घडवला? मेवण्यानी. मेवना म्हणजे बायकोचा भाऊ. आणि तुम्ही का साधे आहेत का? सख्या भावाला विचारायचे नाहीत, पण मेवना आला की निघालेच काळी पिशवी घेऊन. चाकूर, लातूर, हा काळी पिशवी कळली असेल ना. बघा आता PhD झालेली आहे बरं. उगी काला हुसतोर थांबलात तुम्ही. असं आहे, साधं आहे का? तसंच आहे ना. सख्खी बहीण आली तर लवकर चांगली साडी नाही, पण मेहुणी आली की टाकलीच गाडीवर. चाकूर, लातूर चांगल्या दुकानात. आणि सख्खी बहीण आली की बायकोने खालीवर बघायचं आणि भारी साडी आणू नका. आणि त्यांना काय होतंय? महिला मंडळ, तुमची बहीण आली की भारी आणि पतीची आली की नाही. त्याच्यामुळं आता कायदा आलाय, तुम्ही नंदीला पुरणपोळी नका करू आणि चांगल्या साड्या नका घेऊ. जमिनीवरच दावा आहे बर का भाऊजाई हो. मग प्रॉपर्टी वाटून द्यायची का चांगली साडी घेऊन गोड बोलायचं हे तुम्ही ठरवा. काही खरं राहिलं नाही आता, पण असलंच आहे हो. लोकांच्या हेच लक्षात आहे ना. हा, जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही, आणि ज्याचा ना अभंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाहीत. ए लटी के तेरूचे रूचे, लटी के तेरूचे, लटी के तेरूचे रूचे, लटी के तेरूचे, लटी के तेरूचे रूचे, लटी के तेरूचे, लटी के तेरूचे रूचे, लटी के तेरूचे. सास को नहीं न पचे, न पचे, सास को नहीं न पचे, सास को नहीं न पचे, सास को नहीं, सास को नहीं न पचे, न पचे, सास को नहीं न पचे, सास को नहीं न पचे, सास को नहीं न पचे. ए लटी के तेरूचे रूचे, लटी के तेरूचे, हाँ लटी के तेरूचे रूचे, लटी के तेरूचे. वा महाराज. लटके ते रोचे साच कोणानं लटक रुचत. आताच भाऊची आमची चर्चा झाली. म्हणले बरेच विनोदी पॅटर्न चालतो तुमच्या याला. ते म्हणले आई साहेब त्याच्यात जास्त TRP भेटतो. असंच आहे. हा
आणि काय करावं जे चांगलं आहे त्याला TRP कमी आहे ज्याचं ज्ञान. म्हणून मी सांगत होता विषय मांडला होता, जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही, आणि ज्याचा ना अभंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाहीत. दारिद्र्य रेषेखाली नावं कोणाचे? चांगल्याच लोकांचे. सरपंच तुम्ही आताच सरपंच झाला असताना मग काय नवीनच आहेत ना, मग काय बोललं तर अडचण नाही. घरकुल कोणाला येतं इमानदारीने सांगा. ज्याला खरी गरज आहे त्याला आहे का? ज्याच्या दारात ट्रॅक्टर ट्रक आहे ते दारिद्र्य रेषेखाली घरकुल नाही. महाराज पहिलं दाखवून दुसरं बिल पास. ज्यांनी खऱ्या विहिरी खोदल्या त्याचं बिलच पास नाही. ज्यांनी पहिल्या दाखवले ते बिल उचलून मोकळे. आपल्याकडे आल्यात का नाही? तेच म्हणलं होय सरपंच आल्यात. असं आता महाराष्ट्र शासनाने भजनी मंडळाला पगार सुरू केलेत. आहे का आपल्याकडे? विनेकरी बाबा पगार वगैरे चालू आहे का नाही? ते म्हणलं रुपये नाही बा, विण्याच्या तारा उडून मेलो ताई. बाबा इमानदारीने सांगा, तुमच्या लग्नात तरी इतका गुलाबाचा हार होता का? काय बाबाचं भाग्य आहे बघा. याच गावचे आहेत ना मालकीन सुद्धा खुश असतील आज त्यांच्याकडे पाहून की आपल्या मालकाला गुलाबाचा हार आहे. तुम्ही बघितलं काय परमार्थाचं प्रतीक? संसारामध्ये जसं माणसाचे वय होत जाते तसे चमका निघत जातात, आणि परमार्थात जसा माणूस वय होत जातो तसा चमकत जातो. विनेकरी बाबा अध्यात्मामध्ये विणा जरी घेतला तर गुलाबाचा हार मिळतो. याचं नाव परमार्थ आहे. ही गरजेचं आहे. म्हणून भजनी मंडळाला पगार आता आमच्या तिकडे खूप झालाय. ज्यांनी आयुष्यात भजनाचं तोंड बघितलं नाही त्याला पगार आहे. खरे भजने बाजूलाच आहेत. पण त्याच्यातही असं आहे, हा पक्वात सुद्धा तसा वाजत नाही. अगोदर कणिक खातो आणि मग वाचतो. तपे विना दैवत दिधल्या विना प्राप्त, गुजविन ही तर कोण सांगे. बरोबर आहे सर? पण काय दिलं तर फाईल सरकती नाही तर पाठीमाग. महाराज सोपं आहे का? सध्या तर माल आहे तो ताल नाही तो बुरी हाल. हे दिलं तर पुढं नाही तर माग आहे. बरोबर आहे का नाही? अवघड परिस्थिती. तर म्हणतात तुम्हाला कसं माहीत? तर आमच्या संस्थांना क दर्जा आहे, ब दर्जा आहे, अनेक फंड आम्ही आणले तर फायली हे ते सर्व माहिती. अवघड आहे काय सांगावं तुम्हाला. असो म्हणून वस्तुस्थिती सांगितली उगी. फक्त एक शेतकऱ्याची आणि वारकऱ्याची युती नाही ना, म्हणून आपल्याला काही मोबदला भेटत नाही. महाराज लोकांची तरी एकही का नाही ना. आता आज हे कीर्तन केलं, उद्या एखाद्याला विचारलं ताईने कसं काय, हे काही जण हे त्यांचं काय खरंय म्हणजे यांच्या खानदानी शिकवलं नाही नीट येतं म्हणायला. म्हणायचीच नाहीत. नाही नाही काहीतरी काढणारच वाकडं. भजनी मंडळात पार्टिशन. प्रत्येक गावात 2-2 भजने झालेत. आपली तर नसल तसं आहे की नाही? ते तरी चांगलं आहे. बरं कोणी का लता मंगेशकर भीमसेन जोशी का नाहीच ना, तरी भजनी पार्टिशन. बाळासाहेब महाराजातली महाराजात पार्टिशन. आपलं तरी का साधं आहे का? पाठीमागं मुख्यमंत्री म्हणले सगळ्या वारकऱ्याला 5-5 हजार देऊ. तुम्हाला सांगू का, कोरोनात सगळ्यात जास्त धंदा आमच्या लोकांचा बसला. रुपया नाही मिळाला. आम्ही कलेक्टरकडं मुख्यमंत्र्याकडं निवेदन दिले. मी कलेक्टर साहेबाला म्हणलं का हो दारूची दुकानं चालू, लग्नाला थोडीशी परवानगी, आमच्या कीर्तनाला 10-5 लोकात द्या ना. ते म्हणले तसं नाही ताई, दारू पिणारे असे लाईनला लागते तर, आणि लाईनने दारू घेऊन पिऊन जातात. तुमच्या कीर्तनात लोक बसतात म्हणून तुम्हाला परवानगी नाही. असलंय काय करता? टावर खालीच रेंज गेली, करता काय? हा परिस्थिती कठीण आहे. तुम्ही म्हणता ताई मग याला धंदा म्हणता का? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. देवानी धंदा केला घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. देवानी धंदा केला, तुम्ही आम्ही धंदा, सगळ्याला धंदाच आहे. प्रत्येकाचा धंदा वेगवेगळा. काहीचा धंदा राजकारण, काहीचा धंदा शेती, काहीचा धंदा अध्यात्म, काहीचा धंदा फक्त लोकात एकमेकात लावून द्यायचा धंदा. हे एक स्वतंत्र निर्माण झालेला आहे. हा एक वर्ग डायरेक्ट जन्माला आलेला आहे.
गावात एकी नांदूनच द्यायची नाही. असे काही लोक आहेत बरं का, इथं नसतील, मी तिकडचं सांगते. इथले लोक फार चांगले आहेत, सगळे गुन्हे गोविंदाने राहतात तिकडचं. हे झालं का बा आपलं आमचं भजनी मंडळाचं. आणि शेतकऱ्याचं, जो दुसऱ्याच्या बांधात नांगर घालील तो खरा खानदानी शेतकरी. बांध फोडतात का नाही आपल्या इथं, मास आहे. बरं, बांध कोणाचे फोडले? सख्या भावाचेच ना. मग ज्याला स्वतःचं रक्त कळत नाही त्यांना देश, धर्म, देव आणि समाज हे काय कळणार आहे? कुठेतरी कळून घ्या ह्या गोष्टी. म्हणून धर्मासाठी जगा. काही असलं ना तरी धर्म लक्षात ठेवा. म्हणून धर्म. आताची पिढी सध्या मुली भेटायला तयार नाहीत. कोणाशी लग्न करा हे काही मी बोलणार नाही, पण कमीत कमी आपल्या हिंदू धर्मातच लग्न करा, एवढं पथ्य नक्की पाळा. म्हणून धर्म. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजन. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आणि पाखंडी लोकांचं खंडन करायचं काम आमचं आहे. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसाने मुलं झाली असती तर पती करायची काय गरज पडली असती, लग्न करायची काय गरज पडली. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराज म्हणतात हेच काम आम्हाला करायचं. करणे काम बीज वाढवावे नाम. महाराज म्हणतात हेच काम आम्हाला करायचंय, बीज वाढवावे नाम. पण कामही चांगलं केलं पाहिजे बरं का. काम चांगलं केलं पाहिजे. ओगे एखाद्याची मुलगी पाहायला आले, म्हणले मुरकुटे साहेब त्यांची मुलगी कशी हो. तुमचं त्यांचं पटत नसलं तर सांगा, मुलाकडच्या सोयरीकला. अरे सोयरे, त्यांचं माझं 40 वर्ष झालं जमत नाही, भांडण नाही, पण मुलगी चांगली करा याला म्हणतात परमार्थ चांगलं काम करणं. याला काम म्हणते चांगलं. काम चांगलं जमलं पाहिजे. एक जणांनी चाकूरच्या बाजारामध्ये सकाळी सकाळी एका महिलेने वांगे विकायला ठेवले होते आणि एक मामा गेले तिथं. म्हणले मावशी कसे दिले वांगे. म्हणले 50 रुपये किलो. घेतले 2 किलो. मावशी म्हणल्या बरं झालं काका, सकाळी सकाळी हात लागले तुमचे वांग्याच्या पाटीला, माझे वांगे लवकरच विकतील. हे मामा म्हणले मावशी काय माझ्या हाताचं घेऊन बसली, या हाताने बाप दादाची 50 एकर जमीन विकली. वांग्याचं काय घेऊन बसली, आता विकतील. काही काहीचे असे काम येतं म्हणजे इतके हात चांगले. शेवटी काही काहीचे हात म्हातारपणे असं असं करतात ना, बांध कोरल्यामुळं असं. हा बशी धरतात आणि म्हातारीनीच ते असे करते. हा ना 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 ना.
काही बी आणा. हे महाराज आता जसं पेराल ना तसंच उगवणार आहे. लहान असू, गरीब असू, मोठा असू, कर्म फेडावं लागतंय. थोडा उशीर लागतो. भगवान के दरबार में देर लगता है लेकिन अंधेर नहीं. आज तुम्ही आमचं वाटोळ केलं, उद्या तुमचंही वाटोळ होणार. तो कमने पापे, तो कमने पापे, तो कमने पापे, तो कमने पापे, ये तीरों का दिया रूपे, रूपे रूपे, ये तीरों का दिया रूपे. पापे येती रोगाची रूपे. रोगाच्या रूपात पाप आल्याशिवाय राहत नाही. भगवान के दरबार में देर लगता है लेकिन अंधेर नाही. देवाच्या दारात थोडा उशीर आहे पण अंधार नाही. म्हणून चांगलं काम करा. पण अलीकडं काय झालंय, लोकाला काय झालंय, काम स्वतः थोडं पण गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा तंबाखू खाता खाताच. रावसाहेब काय म्हणतात पंतप्रधान, अरे इथं घरात बायको ऐका ना आणि चर्चा पंतप्रधानावर. काय कमाल आहे लोकांची बी. हा बरोबर आहे का नाही. इथं माणसात मेळ नाही एका कुटुंबात, आणि कुठं कशावर चर्चा करतात. पण लोक अलीकडे कुणावर चर्चा करतात. असेच एक पती पत्नी होते, सोयाबीन काढून आले खेड्यातले, आणि आल्यानंतर पत्नी फ्रेश झाल्या, हातपाय धुतले दोघांनी, पण चूल पेटवली, चुलीवर चहा ठेवला, अद्रक टाकून सुंदर सोसायटी पत्तीचा चहा बनवला, कप बशी भरून पतिदेवाला चहा दिला, पत्नी चहा प्यायला दोघं जण. आणि मग पीठ मीठ पाणी घेतलं, चुलीवर भाकरी बनवायला बसल्या. आता आपल्या खेड्यात काय पद्धत आहे, पत्नी भाकरी बनवायला बसल्या की पतिदेव चुलीला पाय लावून बसणार, थोडं शेकत आपलं तंबाखूचा विडा तोंडात. हैरबंड्याची आई मग कसं काय चाललंय, अख्खा भारत गिळून तोंडात, पुन्हा तिथंच राख उकरायची. कळालं का नाही. हा तोंडातल्या तंबाखूची पिचकारी राखेत, तव्यावरची भाकरी माशे जिथं थुकले तिथं, हे चालूच असतं. तेवढ्यामध्ये बसल्या बसल्या म्हणले, बंड्याची आई सध्या देशाचं अवघड चाललं व. म्हणले काय झालं. म्हणले देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि शहाजी झोपेतून उठेपर्यंत काय निर्णय घेतील त्याचा काही मेळ लागायला तयार नाही. आणि म्हणले बंड्याची आई तुला तर काय सांगावं, महाराष्ट्राची तर अख्खी खिचडी झाली. सोपं झालं का, काय करावं मला तर काहीच कळायला तयार नाही भाऊ. बंड्याची आई फार डोकं फुटायची वेळ आली. पत्नी म्हणले मग लातूरला जा ना, स्पेशलिस्ट MD डॉक्टरकडं, आणि डोकं चेक करून या. ते म्हणले बंड्याची आई तुला कळे ना कसं, हे डोकं का डॉक्टरचं आहे का, डोकं माझं का त्याच्यामुळं दुखतंय का. होय कडक टोपी आले बाबा, मग कशामुळे डोकं दुखतंय. अरे हे देशाचं आणि महाराष्ट्राचं कसं होईल म्हणून माझं डोकं दुखतंय. पत्नी म्हणली बंड्याचा बाप, देशाचं आणि महाराष्ट्राचं काही होऊ द्या, खाली दोथर पेटलंय ते बघा. चुलीमध्ये यांचं दोथर पेटलं होतं. म्हणले जगात पाणी आणून आपलं दोथर विझवा, देशाचा आणि महाराष्ट्राचा नंतर विचार करू. महिलाला बी पटलं पलीकडे, ते हसल्या सगळ्या. अहो खरंच बाबा बरोबर आहे का सांगा बरं. हा म्हणून माऊली म्हणले आपुली आपण करा सोडवून संसार बंधन. थोडं आपलं आपलं बघा. उगी गल्लीत बसून दिल्लीवर गप्पा मारून बरं काय उपयोग आहे का. सध्या सगळीकडे माणसं डोक्याला लागलीत, कसं होईल कसं होईल कसं होईल. अरे काय जे व्हायचं असेल ते होईल. आणि काय हा श्रीकृष्णाने आवरलं तरी यादवी थांबली का. बरं का थोडं डोक्यात घ्या.
श्रीकृष्णाने स्वतः शिष्टाई केली, पण महाभारत थांबलं का? नाही. स्वतःच्या कुळाचा सुद्धा नाश झाला. तसं महाराष्ट्रात काय चाललंय आणि काय होणार आहे हे आता आपण विचार करून काय होणार आहे का? जे होणार आहे ते होणारच आहे, काही चुकणार नाही. म्हणून जर आपला पण बघा, विठ्ठल विठ्ठल कुठेही डोकं लावू नाही. पण हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. काही कामाला डोकं लावू नये, बीज वाढवावे नाम. भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलव. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. भूमीमध्ये काय मर्दपणा हे आलेल्या कोंबावरून कळतं. तर सोयाबीनचं पीक 4 महिन्याचं, कपाशीचं 6 महिन्याचं, ऊसाचं 12 महिन्याचं. 12 महिन्याच्या आत घेणाऱ्या पिकाला सुद्धा जमीन चांगली लागते. त्याच्यामध्ये माळरानावरची जमीन वेगळी, गावखारची जमीन वेगळी. माळरानावरच्या जमिनीला पुढं पाणी दिलं की पाठीमागं सुकतं. काळही छोटं, कंसही छोटे आणि उतारही कमी. गावखारच्या जमिनीला पीक बी वजनदार, एकदा दारे दिले 15 दिवस नाही पाणी दिलं तरी पीक तड धरतं, उतारही कमी. आता मला सांगा, 12 महिन्याच्या आतलं पीक घेण्यासाठी जर जमीन चांगली लागती तर कोणाचं 25 वर्ष, 40, 50, 60, 80, 100 वर्षाचं पीक घेण्यासाठी आईरूपी जमीन किती कसदार लागत असेल, तेव्हा तुमच्या माझ्यासही ते पीक चांगलं जन्माला येतं. धन्य धन्य जेचे कुशी ज्ञानदेव जन्मले. कुशी कुशीला धन्यता दिली. किती कुशी किती पवित्र होती की ज्ञानोबारासारखं रत्न ज्या कुशीमधून जन्माला आलं. म्हणून माता माऊल्यांनो, तुमची कुशी पवित्र असते म्हणून चांगली मुलं जन्माला येतात. बीज वाढवावे नाम. बीज बीज शुद्ध भाषेत आहे आणि आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत बी. गेल्या वर्षी आमच्या तिकडं सोयाबीनचं बी पेरलं, पहिल्यांदा उगवलंच नाही बरं का. दुसऱ्यांदा पेरलं, उगवलंच नाही. म्हणले बी खोटं लागलं. तिसऱ्यांदा पेरलं, मग उगवलं. आता ठीक आहे, सोयाबीनचं बी खोटं लागलं, 2दा पेरणी केली, तिसऱ्यांदा पेरल्यावर उगवलं. पण हे बी खोटं लागल्यावर येतंय का नाही लक्षात? या बियाचं काय करायचं? शरीराला बी म्हणतात हे बी. आता ह्या बियाने अनेकाचं वाटोळ केलं. हे बी का साधं आहे का? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध लागतं महाराज. आंब्याची कोई आहे ते बीज आहे. काही कोया आंबट आहेत
खाताने आंबे आंबट लागतात, पण थोडा पाडाला लागला की रसाला गोड लागतो. मग महिला मंडळ म्हणतात जावयाला, आमच्या महाराजाला आमच्यासारख्याला पुरणपोळी रस खायला बोलवतात. पण काही गावामध्ये असे ठराविकच आंबे, त्याला म्हणतात लोणचेचे आंबे. लोणचेचे कुठल्याही आंब्याचं लोणचं घातलं तर लोणचं नसतं. न नसणारे आंब्याचंच लोणचं लागतं. मी आंब्याचं सांगते बरं का. हे झाले का 2 जाती, आता याच्यात तिसरी जाती, तिचं नाव आहे शेप्या. शेपाट काय म्हणतात तिकडे, शेपाटच का, शेपाट. शेपी आंबा फार बेकार. आमच्या संस्थानला 2 झाडं होते, एक गोड आंब्याचं आणि एक शेप्या. आता गोड आंब्याला दरवर्षी 25च काय रे येतात, 20 किंवा 25, आणि शेप्या आंब्याला बुडापासून शेंड्यापर्यंत. ज्याची गरज नसते का त्याला पीक भरपूर बरं का. कधी बघा, ज्याचा कंटाळा त्याचा वानवळा, ज्याची भेट घ्यायची तो भेटत नाही, ज्याची भेट होऊ नये तो सकाळच्या रामपर्यंत राम राम सगळ्याच्या पुढे येऊन भेटणार. असेत काय काय माणसं. तसं तो शापाट. ते आमच्या आईने काय केलं, बुडातूनच ते झाड तोडलं. भाऊ मग मी म्हणलं आईला, आई ते झाड का तोडलं? म्हणले तुम्हाला नाही कळायचं महाराज. म्हणलं कसं काय? नाही नाही ते शेपाट आहे. म्हणलं मग शेपे असलं म्हणून काय झालं, पिकल्यावर? नाही नाही म्हणलं ते इतकं बेकार आहे, पिकलं तरी त्याचा वाद जात नाही, शेपाटाचे. बरं म्हणले त्याचा रस केला, ज्यूस पिया, डायरेक्ट पिला तरी ढेकर सुद्धा शेपाटच. मी आंब्याचं सांगते आहे की नाही, आंब्याचं नाही माणसाचं आहे. काय कमाल झाली तुमच्या पुढं. पण अहो रसाच्या तरी कामाला या, लोणच्याच्या तरी या, निवळ शेपाट राहू नका. देशाच्या कामाला या, धर्माच्या या, गावाच्या या, समाजाच्या या. निवळ आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. असं शेपाट नका जगू. बीज वाढवावे नाम विठ्ठल. म्हणून आपल्याला सांगून जाईल, जपी तपी ज्ञानी साधू संन्यासी योगी सगळे 9 महिने 9 दिवस आईच्याच उदरात राहतात. म्हणून कोणी म्हणायचं नाही आम्ही फार मोठे संन्यासी, काही नाही. बरोबर आहे का टाळकरी मंडळी? कोणी काही असेल तरी आईच्याच उदरात 9 महिने 9 दिवस राहतात. का डायरेक्ट आकाशातून पार्सल आलं का एखादं? काही नाही म्हणा, नाही नाही पण ते मैलाचं. अरे का चावतं का तुला? बाई आहे तर गडी आहे, नाही तर गड्याचं काय खरंय? बरोबर आहे का? काय बायाशिवाय गड्याचं खरं काय? आता मुली नाही तर कसं झालंय? प्रत्येक गावात 100-200 मुलगा बिना लग्नाचा आहे. आपली तर कसं आहे सांगा आता, कुठून आणायच्या पोरी? पोराचे बापाचे दूध हातात घेऊनच होते. 10 लाख हुंडा 10. आता रुपया नाही, पोरगा ब्रह्मचारी ठेवायची वेळ आली. काय बघता माझ्याकडं? नवरदेव मोर्चे निघाले सोलापूरला. 40 वर्षाचा नवरदेव, 50 वर्षाचा नवरदेव, सरकार विरोधात मोर्चा. कशासाठी? मुलगी मिळत नाही, लग्न होत नाही. बरं म्हणलं आताचं शिंदे सरकार असो नाही तर कोणतंही सरकार असू द्या, सरकारकडे काय फॅक्टरी का पोरी बनवायची? सांगा, अनुदान द्यायला बाळासाहेब महाराज कुठून मिळेल पोरी? अहो जन्मालाच घालाव्या लागतील. म्हणून डोक्यात ठेवा, महिलाशिवाय काही खरं नाही. जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, गार्गी, मैत्री. इकडं झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ मासाहेब, येसुबाई महाराणी, ताराराणी. इकडं गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत जाऊन महिला पोहोचल्यात. आता तर सरकारने महिलाला हाफ तिकीट. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले तर ते स्वतःच गडे माणूस चहा करत होते. चहा केला त्यांनी ना, मला म्हणले पोहे खायचेत का उपमा?
मी म्हणलं खाऊ काही, पण मिसेस कुठं गेल्या? म्हणले ताई तुम्ही एवढं महाराष्ट्रभर फिरता, तुम्हाला माहीत नाही का? म्हणलं काय झालं? आता सरकारने अर्ध तिकीट केलं. मी म्हणलं कशाला तिकीट घालायचं, मी घरचं बघतो, तू बाहेरचं ये बघून. बाजार करून असं झालंय. आता असं महिलाला आरक्षण आहे सगळीकडेच आहे. महिला मंडळ कमी काहीच नाही. तुम्ही आपले तर दारू पित नसतील ना माणसं? खरं सांगता का खोटं? हा, दारू पित असतील का नाहीत पित? आता कुणी किती तुम्ही गप बसलात तर बिना पेल्याचे गाव आहेत का बरं? आता काय हा, महिला मंडळ. नवरा दारू पेला आणि तुम्हाला मारायला लागला तर मार खाऊन जीव द्यायला जायचं नाही, आत्महत्या कधीच करायची नाही चुकून, बरं का? महिला मंडळ एवढा मंत्र ऐकाच. चांगला पती असेल तर जरूर पाया पडायचं मालकाच्या, पण नवरा जर दारू पिऊन येऊन बायकाला मारित असेल तर बायकांनी रडत बसायचं नाही. इथून पुढं काय करायचं? माणसात काहीच म्हणायचं नाही. काही काही नवऱ्याने वाट लावली हो घराची, बायकोची नवी साडी सुद्धा घरात ठेविनात. सरळ बायाने एक करायचं, आतल्या घरात न्यायचं, आणि लहान मोठे 2-4 पोरं हाताखाली असतातच. डोक्यावरचा पदर कमरेला खोचायचा, मनगटातल्या बांगड्या जरा कोपराकडे न्यायच्या. कणिक तिंबायची माहिती ना? काय नाही, कणकीच्या हुंड्यासारखं निबार तिंबून काढायचं. काय जसं होईल तसं होईल. महिला मंडळ असं पथ्य पाळाच तर कुठंतरी बरं होईल. आता काही नाही. व्यसन मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. म्हणून महिला मंडळ तुम्ही सुद्धा मनावर घ्या. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. 10:30 वाजून गेलेत. सुशील भाऊ म्हणते चलू दे चलू दे, ओव्हर टाइम भेटेल का? हा, अगोदर तर रस्ता चुकवला, ते टाकलं काय मॅप 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 तिसरीकडेच नेतो. आलो पानगाव मार्गे, धक्के खात खात त्या मॅपने दाखवला रस्ता वेगळीकडेच. काय करता? हा, असंच आहे. असो, म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं काम करा. हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुकोबाराय म्हणतात तीक्ष्ण उत्तर देवा, हातामध्ये बाण घेऊन आम्ही कोणाची भीड ठेवणार नाही. मोठ्या प्रेमाने सगळ्या जणांनी वर हात करा आणि फिरवा कॅमेरा. हरी विठ्ठल रमाई सांगत असताना लहान मोठा असो मी कोणाचीच भीड ठेवत नाही. नाही भीड बाड नाही भीड बाड नाही भीड बाड नाही भीड नाही भीड बाड नाही भीड बाड नाही भीड बाड नाही भीड
तुका म्हणे साना थोर. महाराज म्हणतात कुणी लहान असेल मोठा असेल मी बीज ठेवत नाही. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हेच आम्हाला परमार्थाचं काम करायचंय. अध्यात्माचं बीज वाढवण्याचं काम आम्हाला खऱ्या अर्थाने करायचंय. हे सप्ताहाच्या माध्यमातून होत असतं. म्हणून श्री आपले रामचंद्र विठ्ठलराव मुरकुटे यांनी हा कार्यक्रम फार चांगला ठेवला. त्यांच्या कुटुंबाला महाराजांचे, भगवान बाबांचे, सर्व साधू संतांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहोत आणि त्यांना असंच भरभरून लक्ष्मी त्यांच्या घरी नांदो. म्हणजे असेच त्यांच्याकडून पुण्यकर्म होत राहील. त्यांच्यासाठी टाळ्या वाजव. त्यांचे मुलं बाळ मुंबईला ट्रॅव्हल्स चालवतात. असंच कल्याण होत राहो दादा. आणि जेवढं आपल्याकडे 2 रुपये आले तर खर्चायलाही काही वाटत नाही. आणि परमार्थाकडं 1 रुपया खर्च केला ना देव 10 रुपये दिल्याशिवाय राहत नाही. विहिरीतलं पाणी उपसलं तर नवीन पाणी येतं आणि तसंच ठेवलं तर पाणी सडतं. बरं, पिण्याच्याही कामाचं नाही, शेती कशाच्याच नाही. मग तसं संपत्ती शुद्ध करायची असेल तर परमार्थामध्ये केली पाहिजे. असो, पुन्हा एकदा मनापासून आपल्या सर्वांनाच धन्यवाद. टाचणी पडेल तर आवाज येणार नाही एवढी शिस्त, शांतता. या ठिकाणी पहिल्यांदाच यायचा योग आला. महाराजांचंही दर्शन घडलं पण मनापासून समाधान वाटलं. सुशील भाऊने मला फोन केला की म्हटलं ठीक आहे, आपलं गाव ना सुशील भाऊचं गाव आहे. म्हटलं तुमचं गाव म्हणजेच आमचं गाव. तुम्ही आम्हाला बोलवतात, आम्ही ठामपणे येऊ. येण्याचा योग आला. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. एकदा माऊलीचं भजन करूया. ज्ञानेश्वर